ऑनलाइन बँकिंग हे आता सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडू लागलंय। पण या ऑनलाइन बँकिंगचे काही धोकेही आहेत। नाशिकमध्ये एका व्यावसायिकाला ऑनलाइन चोरांनी तब्बल 65 लाखांचा गंडा घातला। बँकेचे ऑनलाइन व्यवहार पैसे आणि वेळ दोन्ही वाचवतात। मात्र याच ऑनलाइन बँकिंग व्यवहाराचे काही साइड इफेक्ट्सही आहेत। नाशिकच्या एका बिझनेसमनला तब्बल 65 लाखांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आलाय। ऑनलाइन चोरांनी दिनेश बदलानी यांचा मोबाईल नंबर मिळवला। या हॅकर्सने त्यांच्या मोबाईल नंबरचा क्लोन नंबर तयार केला। ज्यावेळी हॅकर्सचा क्लोन मोबाईल नंबर सुरू झाला त्यावेळी यांचा नंबर आपोआप बंद झाला। ऑनलाइन चोरट्यांनी बदलानी यांच्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल 65 लाख रुपये ट्रान्सफर केले। यामध्ये फिर्यादीचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच नंबरचा दुसरा नंबर घेऊन त्याच्यातून इंटरनेट बँकिंग थ्रू फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया नाशिक इथल्या अकाउंटमधून ICICI बँक आणि विजया बँक या बँकांमध्ये वेगवेगळी रक्कम ट्रान्सफर करून एकूण 65,10,000 रुपये फिर्यादीच्या अकाउंटमधून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेली आहे। फोनच बंद असल्यामुळे बदलानी यांना ट्रान्सफर झालेल्या रकमांबद्दल काहीच माहिती नव्हती। जेव्हा बदलानी बँकेत गेले त्यावेळी त्यांना फसवलं गेल्याची कल्पना आली। या प्रकरणी नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आता मोबाईल कंपनी आणि बँकेच्या मदतीनं गंडा घालणाऱ्या भामट्यांचा शोध सुरू केलाय। याच्याबद्दल मोबाईल कंपनी, बँक आणि ज्या बँकेमध्ये हे रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे त्या बँकेतील अकाउंट यांची माहिती आम्ही मिळवत आहोत। त्याच्यातून पुढील तपास केला जाईल। दिनेश बदलानी यांना नायजेरियन फ्रॉड पद्धतीनं गंडा घालण्यात आलाय। अशा घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे। या ऑनलाइन चोरांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे, नाहीतर ऑनलाइन बँकिंग प्रणाली धोक्यात येण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।